नमस्कार शेतकरी मित्रांनो, यंदा कापूस लावायचा विचार करताय पण योग्य वाण निवडताना गोंधळ होतोय का? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही टॉप व्हरायटीविषयी जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला कमी खर्चामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देईल. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा जो काही मी तुम्हाला एक महत्त्वाचा टिप देणार आहे, तर तो खूप सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट असणार आहे आणि तुमच्यासाठी फायद्याचं असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील. तर चला तर मग मित्रांनो, आपण बघूया 2026साठी टॉप व्हरायटी कोणती आहे आणि ती तुम्हाला 2026मध्ये चांगल्या पद्धतीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाईल, तेही अगदी कमी खर्चामध्ये. तर हो मित्रांनो, अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेऊ शकता. तर मित्रांनो, 2026ची ती टॉप व्हरायटी आहे राशी 659 VG2. तर हे कापूस बियाणे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि उच्च उत्पादन देणारे वाण आहे. तर हे बोलगाड 2 तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि जे काही बोंडसड मोठ्या प्रमाणात होते किंवा मोठ्या प्रमाणात रोगराई येते, तर त्या रोगाला प्रतिकार सक्षम असं वाण आहे. तर त्याचे कालावधी आणि संपूर्ण वैशिष्ट्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला शेवटी म्हणजे महत्त्वाची टिप देणार आहे, ती नक्कीच फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, 659 बियाणे राशी सीड्स कंपनी म्हणजेच BG2 BT कॉटन आहे. कालावधी याचा जर आपण बघितला तर ड्युरेशन याचा आहे मध्यम ते लवकर येणारा, म्हणजे अर्ली टू मीडियम वाण आहे. पिकाचा एकूण कालावधी अंदाजे म्हणजे 140 ते 160 दिवसाचा असतो. याची उत्पादन क्षमता हे वाण एकरी 12 ते 15 क्विंटलपर्यंत तुम्हाला उत्पन्न सहज देऊ शकते. पण मित्रांनो, अमृत पॅटर्न फॉलो करून तुम्ही एकरी 40 क्विंटलपर्यंत याचा उतार घेऊ शकता. तसेच योग्य जमीन जर आपण बघितली तर योग्य जमीन मध्यम ते भारी काळी जमीन या पिकासाठी उत्तम आहे. पेरणीची वेळ जर आपण या ठिकाणी बघितली तर मे-जून महिन्यामध्ये पेरणी करणं योग्य आहे ह्या व्हरायटीची. तसंच लागवडीचे अंतर खूप सर्वात महत्त्वाचं मॅटर करतं. तर लागवडीचं अंतर आपण या ठिकाणी काय घ्यायचं हा प्रश्न सर्वांना पडत असतो. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नंबर 1 पॅटर्न एकरी 51 क्विंटल उत्पादन घेणारं आणि त्याची ती म्हणजे जी काही अंतर महत्त्वाची एक टेक्निक आहे, तर ती अंतर टेक्निक आहे ती म्हणजेच आपण प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर आपण लागवडीचे अंतर कशा पद्धतीचं आणि किती घ्यायचं आहे आणि ते का घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला 35 तर 40 क्विंटलपर्यंत अवरेज सहज मिळू शकेल. तर त्यासाठी फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप. तर मित्रांनो, राशी 659चं जे काही प्रमुख वैशिष्ट्य आहे, तर बोंडे हे खूप मोठे असतात. तर त्यामुळे कापसाचे वजन जास्त भरते. उत्कृष्ट बोंड हे फुटण्याची प्रक्रिया चांगली आहे, ज्यामुळे वेचणीस म्हणजे हे वाण सोपं आहे आणि जे काही रोग असतात त्या रोगाला म्हणजेच कुठल्याही प्रकारचं म्हणजे प्रतिकार सक्षम हे वाण आहे. कुठल्याही प्रकारचं जे काही रोग असतो तर तो रोग म्हणजे डायरेक्ट अटॅक करू शकत नाही. तसेच जर झाडाची जी काही रचना आपण बघितली तर झाड हे मजबूत स्वरूपाचं असतं, ज्यामुळे वारा किंवा पावसात सहजासहजी म्हणजे नुकसान होत नाही. तसंच जी काही क्षमता आहे तर या वाणात स्ट्रेस नंतर म्हणजे कोरडा दुष्काळ असेल किंवा ओला दुष्काळ असेल तर पुन्हा जोमाने वाढण्याची क्षमता, बोंडे धरण्याची क्षमता या वाणामध्ये असते. तर हे खूप खास वैशिष्ट्य ह्या वाणामध्ये आहे. बागायतीसाठी हे वाण सिंचन क्षेत्रासाठी अतिशय उत्तम मानले जाते. तर मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीचं वाण आहे. तर गेल्या वर्षी 2025मध्ये शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने उत्पादन राशी 659 पासून घेतलेले आहे. तर शेतकऱ्यांच्या अनुभवातून म्हणजे सिद्धीस आलेलं हे वाण आहे. चांगल्या पद्धतीचं वाण आहे. नक्की निवड करा आणि नक्की लागवड करा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक टिप देणार होती. तर ती टिप आहे, तुम्ही अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत नक्कीच वापर करा, जेणेकरून तुमचा रासायनिक खतांचा खर्च कमी होईल आणि उत्पादन वाढण्यास मदत होईल. तसेच मित्रांनो, अमृत पॅटर्न फॉलो करून बरेच शेतकरी रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन घेत आहे. तर तुम्ही देखील अमृत पॅटर्न फॉलो करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं आहे कापूस पिकाचं अंतर. तर अंतर काय आहे ते ॲपमध्ये दिलेलंच आहे. मित्रांनो, भेटूया अशाच पुढील महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.